टी आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता महाराष्ट्रामध्ये। तर टी आर्मी रॅली भरतीचा आज ग्राउंड झाला 15 नोव्हेंबरला। तर पास सिकंदराबाद तेलंगणा, बेळगाव कर्नाटक, देवराळी सेंटर, नाशिक कोल्हापूर सेंटर, तर या 4 सेंटरवर जे विद्यार्थी मित्रांनो आज 15 नोव्हेंबरला टी आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड झाला। तर आज भरती कशा प्रकार झाली, एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना रनिंगमध्ये पास केलं, एक्सिलेंटचे किती पोरं घेतले, सेकंड ग्रुपचे किती घेतले आणि 1600 मीटर रनिंगसाठी काय टाइम त्या ठिकाणी देण्यात आला होता। त्याचबरोबर जे ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय आहे आणि रनिंग काढल्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केले जात आहे, ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस कशा प्रकारे होत आहे, तर आज भरती कशा प्रकारे झाली टीए टेरिटोरियल आर्मीची। तर भरतीचा पहिला दिवस होता 15 नोव्हेंबर। तर आज भरती कशा प्रकारे झाली याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। किती विद्यार्थी घेतले आहेत 3-4 सेंटरवर याबद्दल सुद्धा बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, टी आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता। तर आज या 4 सेंटरवर या ठिकाणी ग्राउंड झालं। तर कोणत्या सेंटरवर जास्त पोरं घेतले तर ते सर्वात अगोदर तुम्हाला सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिले मी तुम्हाला बेळगाव कर्नाटकचं सांगतो। तर बेळगाव कर्नाटकला जर आपण पाहिलं तर बेळगाव कर्नाटकला जे विद्यार्थी मित्रांनो जास्त पोरं घेतले, एक लक्षात ठेवा, एका बॅचमध्ये फक्त 100 पोरं रनिंगसाठी सोडले आणि त्यामधले रनिंगमध्ये जे पोरं पास केले तर जवळपास या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 10 ते 12 विद्यार्थी त्यामध्ये पास केले, एक लक्षात ठेवा। आणि 1600 मीटर रनिंगसाठी जो टाइम होता तर तो होता या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 5 मिनिट 20 सेकंड पर्यंत टाइम त्या ठिकाणी होता। 5 मिनिट 15 सेकंड 5 मिनिट 20 सेकंड पर्यंत टाइम त्या ठिकाणी दिला होता। तर चांगलं या ठिकाणी बेळगाव कर्नाटकला जे विद्यार्थी मित्रांनो जास्त कॉम्पिटिशन नाही, एक लक्षात ठेवा। तर कमी पोरं त्या ठिकाणी येत आहे, एक लक्षात ठेवा। आणि 100 पोरांची त्या ठिकाणी बॅच बनत आहे, एक लक्षात ठेवा। एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंगसाठी सोडत आहे आणि त्यामधून जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 10 ते 12 विद्यार्थी त्या ठिकाणी पास केल्या जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगल्या या ठिकाणी मुलं घेतले जात आहे बेळगाव कर्नाटक या ठिकाणी, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो सिकंदराबाद तेलंगणा आहे, सिकंदराबाद तेलंगणाला सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो भरतीचा पहिला दिवस होता आज 15 नोव्हेंबरला। तर या ठिकाणी सिकंदराबाद तेलंगणामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एका बॅचमध्ये जे 100 पोरं रनिंगसाठी सोडत आहे आणि तेलंगणामध्ये सुद्धा जवळपास 10 ते 12 विद्यार्थी जे विद्यार्थी मित्रांनो रनिंगमध्ये या ठिकाणी पास केले जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तेलंगणामध्ये या ठिकाणी ग्राउंड आहे सिकंदराबाद तेलंगणामध्ये, ठीक आहे। तर या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रातील जास्त विद्यार्थी जाणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे, कारण की उद्यापासून महाराष्ट्राचं ग्राउंड आहे। तर तेलंगणामध्ये सिकंदराबाद तेलंगणामध्ये सुद्धा 100 पोरं रनिंगसाठी सोडत आहे आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 10 ते 12 विद्यार्थी त्या ठिकाणी ग्राउंडमध्ये पास होता। आणि टायमिंगचा जर आपण विचार केला तर 5 मिनिट 20 सेकंड पर्यंत टाइम त्या ठिकाणी भेटत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी या ठिकाणी टाइम भेटत आहे, एक लक्षात ठेवा। तर सर्वात अगोदर आपण गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस जर आपण पाहिलं कोणकोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केले जात आहे आणि एंट्री किती वाजता होत आहे ह्या 4 सेंटरवर। तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो एंट्री जे या ठिकाणी होतं गेटच्या अंदर एंट्री जे होतं मुलांची, तर 4 वाजतापासून मुलांना सकाळी 4 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिला जातं। आणि गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर जे सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी 2 डॉक्युमेंट चेक केलं जातं, आधार कार्ड झाला आणि त्याचबरोबर जे आपलं या ठिकाणी डोमिशियल, ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जातं। आणि एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे, एक पर्ची त्या ठिकाणी मुलांपासून लिहून घेतलं जातं। नॉर्मली आपलं नाव वगैरे त्यावर लिहावं लागते, डेट टाका लागते, आधार कार्ड क्रमांक टाका लागते, हे काही पर्सनल माहिती त्यावर त्या ठिकाणी लिहावं लागतं। आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंगसाठी त्या ठिकाणी सोडत आहे आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 10 ते 12 किंवा कोणकोणत्या बॅचमध्ये 14 सुद्धा पोरं त्या ठिकाणी रनिंगमध्ये पास होत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची या ठिकाणी प्रोसेस आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि जे पोरं रनिंगमध्ये फेल झाले तर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो त्यांना बॅगा घेऊन डायरेक्ट त्या ठिकाणी पाठवतात सेंटरच्या बाहेर, ठीक आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांचा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर त्यांची जी प्रोसेस होते, ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर त्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे। सर्वात अगोदर रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं काय होतं, लॉंग जंप झालं, झिगझॅग झालं, ठीक आहे। लॉंग जंप आणि झिगझॅग जरी आपलं पडलं नाही तरी सुद्धा दुसरा चान्स आपल्याला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, कारण की त्याच्यासाठी मार्क नसते। आणि हे झाल्यानंतर मुलांच्यासाठी त्या ठिकाणी 10 पुलअपचा त्या ठिकाणी घेतला जात आहे आणि 10 पुलअप झाल्यानंतर उंची वगैरे त्या ठिकाणी मोजलं जातं, वजन वगैरे आपलं मोजलं जातं। आणि हे झाल्यानंतर
त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे। तर डॉक्युमेंट त्या ठिकाणी कोणकोणते लागत आहे डॉक्युमेंटचं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी या ठिकाणी रनिंग काढत नाही त्यांचे फक्त दोन डॉक्युमेंट चेक केला जात आहे। आधार कार्ड झाला आणि त्याचबरोबर डोमिशियल, ह्या दोन डॉक्युमेंट शिवाय त्या ठिकाणी त्यांना डॉक्युमेंट लागत नाही जे विद्यार्थी रनिंग मध्ये फेल झाले त्यांचे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केला जात आहे। तर आर्मी वाले ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी घेत नाही, फक्त आपलं नाव वगैरे ते ओरिजिनल डॉक्युमेंटवर चेक करते की खरंच हा विद्यार्थी आहे का, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते त्या ठिकाणी चेक केले जातात तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आधार कार्ड झालं, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर TC, त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते। शाळा सोडला दाखला जर आपल्याजवळ नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड तुम्ही नेऊ शकता। त्याचबरोबर जे आपल्याला कास्ट सर्टिफिकेट लागत आहे, डोमिशियल त्या ठिकाणी लागत आहे, त्याचबरोबर जे पोलीस व्हेरिफिकेशन आपल्याला लागत आहे त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा म्हटलं जाते। अनमॅरिड सर्टिफिकेट त्या ठिकाणी घेताय आणि तुमचं लग्न जरी झालं असेल तरी सुद्धा भरती देता येते, पण सर्टिफिकेट सोबत नाही मॅरिड, ज्यांचं लग्न झाले त्यांचं। ठीक आहे, आणि त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो नोटरी सुद्धा सोबत असू द्या। ठीक आहे, वकिलाच्या घरून आपल्याला नोटरी करायची आहे, ज्यांनी सुद्धा केली नसेल तर नोटरी आपल्याजवळ राहू द्या। जर समजा ग्राउंड निघत असेल तर नोटरी काढा आणि पोलीस व्हेरिफिकेशन या ठिकाणी काढा। जर तुमचं ग्राउंड या ठिकाणी निघत असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन झालं, त्याचबरोबर नोटरी वगैरे हे तुम्ही या ठिकाणी काढू नका। जर तुम्हाला वाटत असेल की आपलं ग्राउंड निघत नाही तर ज्यांचं ग्राउंड झालं तर त्यांचं त्या ठिकाणी चेक केलं जातं, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर या ठिकाणी एवढे डॉक्युमेंट आपल्याला लागत आहे आणि त्याचबरोबर फोटो आपल्याला न्यायचे आहे। तर फोटो आपल्याजवळ 20 ते 30 फोटो असू द्या, कारण की ज्यावेळेस आपण ग्राउंड काढल्यानंतर भरपूर फोटो त्या ठिकाणी लागत आहे, एक लक्षात ठेवा। तर ह्या गोष्टीचा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे पूर्ण प्रोसेस आहे आणि हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले हे तर ओरिजिनल आपल्याला न्यास लागते, पण याचे जे विद्यार्थी मित्रांनो 2-2 झेरॉक्स सोबत असू द्या। आर्मी वाले त्या ठिकाणी एक झेरॉक्स मागते, पण 2-2 झेरॉक्स आपल्याजवळ या ठिकाणी असू द्या, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, अशा प्रकारे संपूर्ण ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया आहे। आणि हे झाल्यानंतर ऑप्शन झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो मेडिकलची सुद्धा मुलांना तारीख या ठिकाणी येत आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर पेपर जो असणार आपला 1-2 महिन्यानंतर जे या ठिकाणी पेपर असणार आहे, सध्याच पेपर नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, कारण की भरपूर विद्यार्थी कमेंट करते की सर ग्राउंड झाल्यानंतरच पेपर आहे का, असं काही नाही, 2-3 महिन्याचा टाइम त्या ठिकाणी पेपरसाठी भेटतो, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे TA टेरिटोरियल आर्मी भरतीचं ग्राउंड झालं, सकाळी 5 वाजतापासून गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे त्या ठिकाणी। ठीक आहे, तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये आज TA आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं। तर सर्वात जास्त जे पोरं या ठिकाणी घेतल्या जात आहे, बेळगाव कर्नाटकला जास्त पोरं त्या ठिकाणी घेतल्या जात आहे, म्हणजे 14 सुद्धा पोरं घेतल्या जातात कोणकोणत्या बॅचमध्ये, 12 किंवा 14। ठीक आहे, आणि चांगले पोरं त्या ठिकाणी घेतल्या जातात। टायमिंग सुद्धा 5 मिनिट 20 सेकंड पर्यंत दिल्या जात आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये फक्त 100 पोरं रनिंगसाठी त्या ठिकाणी सोडणारे बेळगाव कर्नाटक या ठिकाणी। ठीक आहे, तर चांगले पोरं त्या ठिकाणी घेता, कारण की महाराष्ट्रातील त्या ठिकाणी जास्त पोरं सुद्धा आता जाणार नाही, कारण की उद्यापासून महाराष्ट्राचं ग्राउंड आहे। तर जास्त पोरं त्या ठिकाणी बेळगाव कर्नाटकला जाणार नाही, तर सर्वात जास्त जे पोरं या ठिकाणी जाणार आहे तर ते देवराळी सेंटर नाशिकला जाणार आहे, कारण की नाशिक हे जवळ या ठिकाणी पडते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जर टाइम चांगला असेल, 5 मिनिट 20 सेकंड पर्यंत जर तुमचा टाइम असेल, 5 मिनिट 25 सेकंड पर्यंत जरी असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी बेळगाव कर्नाटकला जाऊ शकता, कारण की त्या ठिकाणी जास्त चान्सेस त्या ठिकाणी, एक लक्षात ठेवा, कारण की जास्त पोरं त्या ठिकाणी घेऊन राहिले। ठीक आहे, सिकंदराबाद किंवा बेळगाव कर्नाटक। ठीक आहे, ह्या 2 सेंटरपैकी। तर आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय